श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. तर आता आम्ही आवरून आवरलंय आणि आता खाली आता बॅगा पॅक केल्या. तर मित्रांनो, आम्ही काल या ठिकाणी पूर्ण दर्शन येथील जे 5 प्रमुख मंदिर आहेत त्या ठिकाणी जाऊन केलं. त्यात महाकालचे दर्शन घेतले, परत काळभैरव यांचे दर्शन घेतले, एक गणपतीचे मंदिर आहे तिथे घेतले, मंगळदेवांचं एक मंदिर आहे त्या ठिकाणी घेतले. असे 5 प्रमुख मंदिर आहेत त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन आलो. आणि इथे जे शिप्रा नदीचा घाट आहे, जो रामघाट आहे, त्या ठिकाणी शिप्रा नदीची आरती होते. तर त्या ठिकाणी आम्ही आरतीला उपस्थित राहून ती आरती घेतली. आणि मित्रांनो, आता आम्ही पुढील प्रवासासाठी जाणार आहे. तर आता पुढील प्रवास आमचा आग्र्यासाठी असणार, पण त्याच्या आधी आम्ही जे नलखेडामध्ये बगलामुखी देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही भेट देणार आहे. तर मित्रांनो, आता पुढे जाण्यासाठी आम्ही आता सुरुवात करणार आहे. तर आता कॉफी घ्यायला आमचे मित्र गेलेले आहेत. तर चला, तर सगळे कॉफी घ्यायसाठी आलेले आहेत. चंदू गॉगल वाजून बसलेला आहे. तर मित्रांनो, आम्ही आता नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. तर आता इथे एक मंदिर आहे, त्या मंदिराजवळ थांबलो. हे मंदिर आहे. तर मित्रांनो, हे आता बनवायला लागल्यात बघा. तर पोहे बनवायला लागल्यात. मीठ खाऊन बघू. कसं असते सांगू तुला, मीठ चांगलं झाले करणाऱ्यानंच टाकायचं. मित्रांनो, आम्ही आता आलो इथे नलखेडा बगलामुखी माताचे दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, हे आहे मंदिर. हे बघा, हे मंदिर आहे. हा मंडप आहे आणि याच्या आत मंदिर आहे तिथे. तर इथे सर्व होम हवन चाललेलं असतं. तर चला मित्रांनो, आज जाऊया. मित्रांनो, हे आहे मंदिर. महाराजच आहेत की. मित्रांनो, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आम्ही आता कोटा इथे आलेलो आहे. कोटातून 10 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आम्ही आता कचोरी खाण्यासाठी थांबलो. तर मित्रांनो, आता आम्ही आग्र्याला चाललोय. तर आता हायवेला आहे. एक 50 किलोमीटर तरी सिंगलच रस्ता होता. बंगलामुखी मंदिरापासून आलो त्यावेळी. तर आता मित्रांनो, आमचा मित्र चंदू एक आवाज काढतोय बघा. तो कसा वाटला आवाज तुम्हाला? मित्रांनो, आपण समोर बघू शकताय. तर मित्रांनो, आता मध्य प्रदेशमधून आम्ही बाहेर पडलेलो आहे. मध्य प्रदेशमधून आता राजस्थानमध्ये आमची एंट्री झालेली आहे. आता कोट्याजवळ आलोय. तर मित्रांनो, आता कोट्यामधून आम्ही आग्र्याला चाललोय.
आणि तुम्ही रस्ता बघू शकताय, खूप चांगला आहे. हा हायवे दिल्ली मुंबई हायवे आहे. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे राजस्थानमध्येच. अजून आग्रा इथून 300 किलोमीटर आहे. तर रात्रीचे आता 10 वाजलेले आहेत मित्रांनो. तर अजून कमीत कमी आम्हाला 3-3:30 वाजणार जायला. तर आता या ठिकाणी जेवायला थांबलो मित्रांनो. हा मेगा हायवे आहे. हो, आम्हाला जवळजवळ 150 किलोमीटर झाला लागला आहे. पण मेगा हायवे बरोबर नाही हा. एकदम गाडी ही करता येत नाही, पळवता येत नाही. 4 लेन आहेत, म्हणजे 8 लेनचा रस्ता आहे दोन्ही पण. पण ह्या रस्त्याला मित्रांनो खबडबी जास्त आहेत, त्यामुळं गाडी फास्ट पळवून चालत नाही. तर त्याच्यामुळं आम्हाला आता वेळ झाला आहे. आता हे हॉटेल आहे आणि अजिबात कुठेही एकही हॉटेल कुठं नाही आहे. हे आता एक इथं एवढं एक आहे, असं 1-2-3 आहे ते कुठे चालू नाहीत अजून. हे आता फक्त आम्हाला 150 किलोमीटर, 150-200 किलोमीटर आलो असेल. तर आता इथं हे हॉटेल आहे. हा एरिया आहे. आता खूप महाग आहे इथं, पण आता काही आता आम्हाला पर्याय नाही. इथं आता जेवायलाच लागणार. आम्हाला जेवण बनवायचं होतं मित्रांनो, आम्हाला जेवण बनवायचंच होतं, पण जागाच नाही आहे. कारण हा मेगा हायवे असल्यामुळे अजिबात ह्याला बाहेर कुठं पडता येत नाही आणि त्यामुळे कुठे जागाच नाही आणि थांबता पण येत नाही. त्यामुळे आता आम्ही इथं आता जेवणार आहे आता. तर चला मित्रांनो, आता जाऊया. मित्रांनो, रात्रीचे 3 वाजलेले आहेत. तर आता आम्ही आग्र्याजवळ आलेलो आहे. आग्रा अजून 60 किलोमीटर आहे इथून. तर अजून तरी 1 तास लागणार. तर आता आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबणार आहे मित्रांनो. हे तुम्ही पाहू शकताय, हे हॉटेल आहे. या ठिकाणी आता थांबलो आहे आम्ही आता. तर चला मित्रांनो, आता उद्या सकाळी आम्ही आता उठून जाणार. ही रूम आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आता सकाळचे 10 वाजले आहेत, पावणे 10 वाजलेले आहेत. तर ऊन असलं आहे, एकदम कडक ऊन आहे. आता आमचं आवरलं आहे. आता आम्ही चाललो आहे पुढे आग्र्याला. हे बघा आवरायला लागल्यात. तर आता आम्ही जाणार आग्र्याला. आग्रा आता पुढे एक अजून 60 किलोमीटर आहे. तर अजून 1 तास तरी लागणार जायला. तर चला तर मित्रांनो, पुढे जाऊया. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ताजमहल या ठिकाणी आलो आहे. चला तर मित्रांनो, हा मेन दरवाजा आहे. इथून आता खूप आत चालायला लागतंय मित्रांनो. हा ताजमहल आहे. इथं जायचं आहे, इकडून जायचं आहे. अजून खूप लांब आहे मित्रांनो. या ठिकाणी सिक्युरिटी खूप आहे. इथं पूर्ण तुम्हाला चेक करूनच आत सोडलं जातं. इथून आत जावं लागतं. खूपच उंच आहे. मोबाईलमध्ये खूप कमी वाटतं, पण खूपच उंच आहे. समोर तुम्ही पाहू शकता, आहे ताजमहल.
वाला ऐसे ऊपर हैंड हाँ सुना हाँ ऐसे हाँ ऊपर सेम प्रेशर बनाने के लिए तूने बोला गेट दे यार. मित्रांनो ही डावी बाजू आहे ताजमहलची. हे बघा मित्रांनो हे आहे आपले यमुना नदी. ही ताजमहलच्या बरोबर बॅक साईडवरून वाहते हा ताजमहल आणि हे आहे यमुना. मित्रांनो हे ताजमहलची बॅक साईड आहे पूर्ण. मित्रांनो हे ताजमहलची उजवी बाजू आहे. हे पश्चिम दिशा, पाठीमागील उत्तर आणि हे समोरील जे आहे ही दक्षिण दिशा आणि तिकडील पूर्व आहे. मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही तर ॲस्ट्रॉलॉजीचं उत्तम असं उदाहरण म्हणजे मित्रांनो 90° पूर्ण दक्षिण बाजूला हा ताजमहल आहे. दक्षिण दिशा म्हणजे दक्षिणेकडून तुम्ही आत येता ह्याच्यात तर हा पूर्ण दक्षिण दिशेला आहे. अगदी 90°C म्हणजे त्यात अजिबात एक पॉईंटचा पण फरक नाही असा 90°C मध्ये आहे. खूपच जबरदस्त कारागिरी आहे आणि हे कारागीर आपल्या भारतातच होऊ शकतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे कितीतरी वर्ष झाले याला बांधून. त्यावेळी काही टेक्नॉलॉजी नव्हती, काही यंत्रसामग्री नव्हती. आता जशी मशीन आहेत तसे काही मशीन्स वगैरे काही नव्हते. तरी हे जे आहे हे नक्षीकाम आहे हे जबरदस्त आहे आणि ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे बांधल्यामुळे पूर्ण दक्षिण दिशा आणि दक्षिण दिशेला तोंड, त्यामुळे हा ताजमहलचा जो इतिहास आहे तो जरा संदिग्ध वाटतो. कारण आपली हिंदूंची मंदिरं जी आहेत ती अशीच ॲस्ट्रॉलॉजीप्रमाणे ती पूर्ण दक्षिण दिशेला असतात. ते जे दक्षिण दिशेला जे स्थान आहे मंदिरांचं ते खूप पवित्र मानलं जातं. त्यामुळे तुम्ही बघू शकता ते आता त्या वादात आता काय आम्ही पडत नाही, पण जे आहे ते आता समोर आहे. त्याला कोणीतरी आता काय बदललं नाही की पूर्ण ही दक्षिण दिशा आहे. दक्षिण दिशेला जे आहे ते दक्षिण दिशा ही जी अगदी परफेक्ट अशी दक्षिण दिशेला ही हा जो ताजमहल आहे तो आहे. तर चला मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो आता आम्ही आलो आहे आग्रा किल्ला येथे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन इथून निसटले तो हा समोर आग्र्याचा किल्ला. आणि चला
आओ सर इसमें महाराज का दिखाता है महाराज प्रताप जी का दिखाता है। ये तुम लोग इधर के घूमे हुए हैं, बताते नहीं हो। नहीं मैं यहाँ नहीं घूमा, मैं तो दिल्ली वाला घूमा हुआ। मित्रांनो, हे माझ्या मागं पाहू शकता तुम्ही, हा तोच दरबार आहे देवानी खास, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नावाची वीज औरंगजेबावर पडली होती, कडाडले होते इथे शिवाजी महाराज, आणि आपला अपमान झाला म्हणून इथून तडक निघाले होते. त्याच्यानंतरनं महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. तर हेच ते हा दरबार जो आहे तो हाच आहे. आपल्या इथे गेले सोन्या